नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 7वा धडा आहे डॉक्टर का अपहरण, या धड्यात हा चौथा सीझन आहे. कोणता सीझन आहे? चौथा. तर चला बघूया या सीझन मध्ये काय आहे. पहिला सीझन, दुसरा सीझन आणि तिसऱ्या सीझन मध्ये आपण काय बघितले? आपण काय बघितले की लेखकने कसा डॉक्टरचं अपहरण कसे झाले आणि ते कुठून गेले आणि त्यांचं अपहरण कोणी केले हे सगळं आपण पाहिले. तर हा सीझन मध्ये, चौथा सीझन मध्ये आपण काय बघणार आहे? आपण काय बघणार आहे? सप्ताह. काय बघणार आहे? सप्ताह, प्रश्न आणि उत्तर. तर चला बघूया. बघा, पहिला काय आहे? हिंदीतून हिंदी आणि मराठी. तर पहिला कोणता आहे? अचानक म्हणजे आकस्मिक आणि मराठीमध्ये अपघाती. इलाज, उपचार, मराठीतून उपचार. खोज, तलाश, मराठीतून शोध. गायब, अदृश्य आणि मराठीतून पण अदृश्य. चौकीदार, पहिरेदार आणि मराठीतून रक्षक. तरकीब, युक्ती, मराठीतून टीप. तर हे शब्द अजून बघूया. बघा, प्रतीक्षा, इंतजार, मराठीतून थांबा. भयभीत, डरा हुआ आणि मराठीतून पण भयभीत. मरीज, रोगी, मराठीतून रुग्ण. रहस्य, भेद, मराठीतून गुण. लापता, गुम, गहाळ. विचित्र, अजीब, विचित्र. शंका, संदेह आणि मराठीतून शंका. समाचार, खबर, मराठीतून बातमी. हुलिया, चेहरे की बनावट, चेहरे यांचा पोत. दूषित, दोषयुक्त, संदोष. पूछताछ, जांच, तपास. तर हे झाले आपला प्रश्न आणि उत्तरे. हे काय आहे बघा तुमच्या समोर? हे एक आकलन आहे, म्हणजे परिच्छेद पण हिंदी मध्ये म्हणतात आणि मराठीतून आकलन म्हणतात. काय म्हणतात? आकलन. हे एक आकलन आहे आणि हा आकलनचं तुम्हाला शोधून काय करायचं? प्रश्न आणि उत्तरे बघायचं आहे. तर आकलन म्हणजे हे प्रश्न जे दिले आहेत त्याचे उत्तरे आहे. मी याचं उत्तर पण दिले आहे. बघा, पहिला काय आहे की हे जे प्रश्न आहे त्याचं उत्तरे इथे दिले आहे. बघा, तर हे सगळं, हे जे प्रश्न आहे ह्यांचं उत्तर यामध्ये दिले आहे. तुम्हाला काय करायचं? शोधून लिहायचं आहे. तर हे झाले आपला. जैसा इथे बघा स्वमत आहे. स्वमत कसं आहे? जैसा अपना परिवार होता है वैसे ही अपना देश भी होता है. यदि हम नौकरी के सिलसिले में विदेश चले गए और वहां पर रहने लगे तो हमें अपने परिवार की कमी खलने लगती है. हम अपने परिवार के लोगों को छोड़कर वहां पर अकेले रहना पसंद नहीं करते. अकेले रहे तो हम दिन रात अपने माता पिता, बीवी, बच्चों की यादें यानी शुरू हो जाती है. हम भले कितने ही सुख से क्यों ना हो, फिर भी हम अकेलेपन को अधिक गहराई से महसूस करते हैं. विदेश में तो सारे पराये होते हैं, वहां पर अपना कोई नहीं होता. हम जिस प्रकार अपने के साथ लड़ते झगड़ते हैं वैसे ही पराये लोगों के साथ नहीं लड़ झगड़ सकते. हमें हर पल एकदम पर अपना संतुलन संभाल कर रखना पड़ता है. सचमुच अपने परिवार के देश से दूर होने का दुख तो बहुत ही ज्यादा होता है. इथे लेखक काय म्हणाले आहे? स्वमत अभिव्यक्ती करायचं आहे की आपण आपल्या जो कुटुंबात, आपल्या ज्या परिवाराचं आहे त्याच्यात खूप लांब राहते, जो विदेशला राहत असते. तर या विदेशचा सिलसिला कसं चालत आहे की आपण तिथे राहते, पण जे आपला जो परिवार आहे त्याचं, आपले आई वडील, बहीण, हा सगळ्याचा आपण खूपच लांब आहे. त्यातून आपल्याला सोडून जाण्याचा हे प्रकल्प आपण घेते. तर आनंदी कसं यायचं? तर एकटंच राहत त्याचं दिन रात कसे होते, कसं नव्हतं, आणि आपले जे आई वडील किंवा बायको आहे किंवा मुले आहे, हे सगळं कशी सुरुवात करायचं आपल्या जीवनात. आणि कितीही करूया पण आपल्याला त्यांचा जे बोलणं आहे हे सगळं आपण विसरू नाही शकत. आणि त्यातून आपल्याला खूपच महसूस होते की हे कसं झालं, हे कसं झालं. तर हे सगळं लोकांना ते लढत आहे, झगडत आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर यांचा कसा विचार आहे ते आपण बघते. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की आपण कसे राहतात. जसं विदेश यात्रा होते तसंच आपल्याला कुठेतरी जायचं आहे, तर हे सगळं कसे होते यात दिले आहे. नमस्कार.